घोलवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत खळबळ उडवून दिली। चरसच्या गुन्ह्यातून एका आरोपीचे नाव वगळण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झाल्याने कारवाई करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विजय काबळे, सहाय्यक नलावडे तसेच पोलीस हवालदार उगले यांच्या पथकाने केली। यावर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांचे पर्यवेक्षण होते। या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून क्रमांक 180/2025 नोंदवण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या आरोपीला अटक न करता कलम 35(3) नुसार नोटीस बजावण्यात आली असून घरजडतीची कारवाई सुरू आहे। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडूनच जर लाच मागितली जात असेल तर सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होणे साहजिकच आहे।